नमस्कार मंडळी, मी तुमचा मयूर कुटे. आपण आता निघालेलो. पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करतो. मी आहे मयूर कुटे, राहणार जुन्नर. आपण आता चाललेलो आहे चावंड किल्ल्यावरती. चावंड किल्ला जुन्नरमध्येच पडतो आपल्या. बघू पुढे भेटू, नंतर तुम्हाला खाली आल्यानंतर भेटतो. चला बाय. तर भावांनो, आत्ता आपण आलोय चावंड किल्ल्यावरती. काही कारणास्तव मला शूट नव्हता करता येत, कारण गाडी चालवत होतो. आता आलोय आपण चावंड किल्ल्यावरती. हा माझ्या मागे चावंड किल्ला आहे. आणि हा भाड्या आहे ना, मागं बसला होता. हा नुसतं फक्त एकटा शूट करत चालला होता. याच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता काय काय झालेलं ते, काय नाही झालं. आणि हा आपला चावंड किल्ला. आता आपण चढायला सुरुवात करू. हा एंट्री गेट आहे, इथून वरचा न पोचलेलं आहे आपण चावंड किल्ल्यावरती. आता इथून चढायला सुरुवात करू. हा आहे आपला सुरज साळुंके, त्याच्यासोबत प्रमोद लांडे. हा चावंड किल्ला आपला. आता चढायला सुरुवात करणार आहे आपण. थांबा गाडी लावतो, मग बोलू. आपण आता पोचलेलो आहे चावंड किल्ल्याच्या मेन गेट वरती. हा मेन गेट आहे, इथून आपल्याला एंट्री भेटणार. मेन गेट माग होता. इथून वरती चढायचंय आपण. हा ओके, इथून असं वरती चढून जाऊ. सुरज शेठ काय बोलायचंय का तुम्हाला? काहीच नाही होत. हा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पहिलाच व्लॉग आहे, कसा येईल काही माहित नाहीये. बघू, जेवढा चांगला बनवता येईल तेवढा बनवू. आणि हा आपला सूरज ब्लॉगर. हा पण नवीन आहे, याचा दुसरा व्लॉग आहे. आणि माझा तर पहिलाच व्लॉग आहे. माझा काही विषय नाही. चढायला सुरुवात केली. प्रमोद, अरे बोल ना काहीतरी. अरे बोल रे. क्या बोल सकते हो? कुछ भी नहीं बोल सकते भाई साहब हम. वरती रे का आपला चावंड. आपल्याला त्यावरती टोकावरती जायचंय. हातून टाकायला लागला. सूर्य आता बरोबर फाटली काय? अजून तलेवर चढायचंय मला. भावांनो, हे माणिकडो धरण. छोटीशी बस्ती. इथून सुरुवात होती माणिकडोची अशी धरणाची. आणि पुढे जाऊन मेन इकडं माणिकडो धरण लागतं. आणि हे चावंड गाव, हे वाला मेन. चला जाऊ वरती. भाऊ काय कसं आहे, पहिलाच व्लॉग आहे. कसा येईन काय येईन काहीच माहित नाहीये. जेव्हा बनवून तेव्हा बघा कसा वाटतंय सांगा. याला हेड द्या, फुल ऑन हेड द्या याला. लायकी जुरे याची. काल मी याला कॉल केला की प्रमोद आम्ही येतोय चावंड किल्ल्यावरती. हा चावंड किल्ल्या शेजारीच राहतोय. हा चावंड किल्ल्या शेजारी राहतोय. मी याला बोललो काल की मी येतोय. सूरज आणि माझी तयारी झाली होती यायची. आम्ही दोघं बोललो येतोय. हा बोलला की बरं या, नाही का मी आई घरी, जाऊ उद्या सकाळी चावंड किल्ल्यावरती. सकाळी भाऊंना कॉल केला, भाऊंचा फोन बंद. नंतर जवळपास लगभग 9-10-11च्या दरम्यान मी कॉल केला. तेव्हा कॉल उचलतो. मला काय बोलतोय माहितीये, माझी इच्छा नाही यायची, पाऊस चालू आहे. आणि हा बघा याचा पाऊस आता एकदम नॉर्मल भुरभुर आहे फक्त, बस बाकी काहीच नाहीये. आणि हा मला बोलतो पाऊस चालू आहे. खोटं बोलायचं पण किती रे, काहीतरी प्रमाण असतं. मित्रांना पण टाइम द्यायचा असतो. काय बोलायचं आता यांना. काय बोललो तो आता सूरज? मित्रांनो, आता थोडे दमलेलो आहे आपण. आता थोड्या वर गेल्यानंतर आपल्याला चढायला लागेल. गाईज असा काहीच विषय नाहीये. हा काय करतोय माहितीये का, मी कॅमेरा ऑफ केला ना शिव्या घालतोय आणि कॅमेरा ऑन केला ना सज्जन सारखा बोलतोय. गाईज तर मी आहे सज्जन, मी आता पण म्हणू शकतो. कारण की काय प्रूफ आहे त्या गोष्टीचा.
मला कोणत्याच अँगलने नाही वाटत असं जग तुम्हाला वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे. यार कुठून चढायचंय? रस्ता बघा. कॅमेरा कसा धरता येईल आता मला माहित नाहीये, तरी प्रयत्न करीन कॅमेरा धरायचा मी. हे पाहिलं मी जाऊ का? काही चान्स नाहीये. फक्त हा बा एवढे एक एक बारीक बारीक शिरे आहेत बस. आणि थोडी थोडी पकडायला आमचे सूरज. बघू प्रयत्न. अरे हा पायऱ्या आहेत का काय आहेत? नाही बाई, मोबाईल पडला तो पडला, पण मोबाईल हातातच राहणार. पब्लिकला सगळं दिसणार. अरे भाई, हे सूर्या एक पाऊल ठेवून एवढाच रस्ता आहे. पाणी बघा, पाणी बघा कसलं येतंय. मोबाईल मध्ये मोठं दिसतंय रस्ता, पण लईतलं एक पाऊल ठेवता येईल एवढाच रस्ता आहे बस. त्याच्यावर रस्ता नाहीये काहीच. आणि लगभग गुडघ्या, माझा गुडघा लागतोय पायऱ्यांना. एवढ्या उंचरल्या पायऱ्या आहेत. म्हणजे लगभग 2 फूट असतील ना पायऱ्या. 2 फूट असतील ना वर पायऱ्या उंच. 2 फूट असतील बहुतेक अंदाज पायऱ्या. पाय पण लय सरकतोय. जो पण पहिल्यांदा येतोय ना विचार करून यायचं बस, बाकी नाही काय. पाणी बा किती भारी पडतंय. हा आमचा सावंतवाडचा किल्ला. आपल्याला इथं जायचंय वरती. बघू. हा सुरज साळुंखे, ते सुरज पवार पूर्णपणे दमलेला आहे. नुसतं हवा सोडतोय तोंडातून. हवा दगडे आले आहेत. आपण पोचलेले मुख्य दरवाजावरती. हा आहे पहिला दरवाजा. जाऊन किल्ल्याच्या सुट केले. आवाज खराब येत असतो समजून घे. वाढत खूप येतो. आपण आलेलो आहे आता मी मुख्य दरवाजा आपला. इथून आपण उजव्या साईडने रस्ता आहे. चढायला हवा खूप येत आहे, खूप हवा आहे. काहीच कळत नाही मी काय बोलतोय, ऐकू येत नाही, मला काहीच माहित नाहीये. नंतर व्हिडिओच्या बघा नाही आलं तर ही क्लिप नाही पडणार बहुतेक. आता आपण आलेले पर्यटक आलेले सुद्धा ते उतरत आहेत आता गड. असं जायचं समजून घ्या. खूप हवा आहे, खूप पाऊस आहे, काहीच कळत. हा आहे आपलं मेन गेट वर चालल्यावरती, आपण मुख्य प्रवेशद्वारावरनं वर चालल्यावरती हा एक तोफ इथं कधीच आहे काही माहीत नाही आहे मला. आपल्या प्रशासनाने हा आपला तोफ, या तोफेवरनं खाली जो पण शत्रू येईल त्याला खालून पळून लावायसाठी हा थोडक्यात तोफ वापरला जायचा. पण एवढं काय माहित नाही. पहिलाच ब्लॉग आहे, पहिलाच गड आहे. त्याच्या अगोदर खूप चढलेलं आहे पण एवढी इन्फॉर्मेशन नाही घेतलेली. आता चढतोय, इन्फॉर्मेशन घेतोय. हळूहळू कळत तुम्हाला. हा असा पुढून या तोफेपासून सरळच पुढं रस्ता आहे. जंगलासारखं आहे. काही सांगू आता तुम्हाला. इथून रस्त्यावर चढायला वाट बघतोय कोणीतरी पडायची, जेणेकरून ते पडावं आणि मी त्याचा कॅप्चर करावं शॉट. पण भेंडी मला याची पण भीती वाटते, जर चुकून मीच पडलो तर. बघू, दाखवा तुम्हाला. सूरज पडला नाही पडला. आपण आलेलो जाऊन किल्ल्याच्या आता पडलो होतो. लय हवाय भयानक हवा आहे, भयानक. काही दिसत नाही, काही कळत नाही. आपल्याला वाटते आता आपल्याला आता तिकडं जायचं वरती. इथं
नुसतं व्हिडिओ काढतो यार, काही कळत तर नाही. मी याला सांगतोय व्हिडिओ कशी काढायची, काय काढायची, काय बोलायचं. आता मित्र समजून घ्यायला लागते. बघ 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 करतोय काहीतरी, काय बघ बघ करतोय ते कळत. पहिली गोष्ट माझी जळत नाही भावांना, याला काही कळत नाही. हा नुसता बघ 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 करतोय. तुम्हाला दाखवल्यापासून पण मला वाटतं गेटपासून वर चढलो, मुख्य दरवाजापासून वर आल्यावरती आपल्याला एक तोफ लागला. तोफपासून सरळ आपण वरती आल्यानंतर सरळ पुढे आल्यावरती पाण्याची टाकी लागते. चांगलं पाणी, शुद्ध पाणी. एवढं या चावंड किल्ल्यावरती एक गोष्ट चांगली की लोकांनी कचरा वगैरे नाही टाकलेला टाक्यांमध्ये. आणि जो पण माझे हात जोडून विनंती, कोणी कचरा वगैरे टाकू नका यार, खूप वाईट वाटतं. सर्दी झालेली. मेन आपण आता लगभग इथं 3 टाके पार केलेत पाण्याचे. माझा मोबाईल डाऊन झाला होता चार्जिंग, त्यामुळे मला काय ब्लॉग काढता आला नाही. पण आता आपण अजून वरच चढतोय. चारी साईडने टोटल गावात आहे, त्याच्यावरती काहीच नाही आहे. हे कुठं जायचंय का मग? पाण्याच्या टाक्या दाखवायसाठी आणले आम्ही ऑलरेडी खाली 2 पाण्याच्या टाक्या बघितलेल्या होत्या, तुम्ही सुद्धा बघितलेल्या होत्या. आम्हाला माहित नाही रस्ता कुठून आहे, हा लोकल इथला याला माहिती आहे. हा मला याच्यासाठी इकडे घेऊन आला का तर बघता पाण्याच्या टाक्या बघायला. आणि ही बघा चिकचिक, बघा हे बघा. काय बोलायचं बी अशाला. हे शूज कंटिन्यू थोडी चालू आहे. हे शूज बघ माझे वाट लावली एक दिवशी मेहनत पाणी घरून निघालो होतो तेव्हा शूज धुवून आलो होतो. सर सरक मागतो तिकडं वरती जायचंय. गवत लई आहे, सगळं लई आहे. आम्ही आलेलो तिघच, पहिला ब्लॉग काहीच माहित नाही काय चालू आहे काही नाही. हा एक वेगळी बडबड करतोय, आम्ही एक वेगळी बडबड करतोय. अरे शिव्या काय येतो बहुत गाडी येत आहे. जवळ आलेलो आहे, लगभग चावून किल्ला चढत आलेलो आहे. इथे एक मेन टाका आहे, मोठा टाका आहे, सर्वांमध्ये मोठा टाका आहे. इथं काही मूर्त्या बनवलेल्या आहेत अशा टाक्याच्या साईडला, एक साईडला. आणि इथे नंदी महाराज आहेत. नंदी महाराज आणि एक तोफ ठेवलेली खूप जुनी आहे. मला पण माहीत नाही नक्की कधी, म्हणजे कधीची तोफ वगैरे, फक्त ठेवलेली तिथे नंदी महाराजांजवळ. म्हणजे शेजारून नसतं आहे पुढं जायला आपल्याला. बघू आता पुढं कसा रस्ता. आम्हाला काहीच माहीत नाही आहे. सूरजला मला माहिती आहे, तो प्रमोदला माहिती आहे. त्या प्रमोदच आम्हाला घेऊन चाललेले. खाली खाली खूप सारे बोर्ड वगैरे लागलेले, खूप सारे बोर्ड वगैरे लागलेले आहेत. पण कशाचे बोर्ड काहीच कळत नाही, कारण गवत वगैरे खूप जास्त आहे खाली. इथंच आम्हाला खूप गवत लागतंय, पण माणसं जाऊन येऊन इथं रस्ता तयार झालेला आहे. इथे पाण्याचं टाकं आहे. खतरनाक आहे. ए थांबा रे, शेतात रस्त्याला टेकूनच ते टाकं आहे. रस्त्यामध्ये टाकं, टाक्यात रस्ता, रस्त्यात टाकं. काहीच ट्विस्ट नाही भेटला रे. असं काहीतरी ट्विस्ट भेटला पाहिजे. शिव्या देतोय सूरज. काहीतरी ट्विस्ट भेटला पाहिजे. थंबेल टाकायला. थंबेल काय टाकू. इकडे पहिले टॉयलेट होते, पौराणिक शौचालयाकडे. सगळं पुढं चाललेलं आहे. तिकडे गवत त्यामुळे जात नाही. खूप अडचण आहे. तिथं टाका आहे. बघू आता वर गेल्यावरती मोबाईल पण खूप घेऊन चाललाय. वर गेल्यावरती पॉवर बँक आणलेली चार्जिंग करत. ब्लॉग काढायचे हात पाडणार आहे मी, एवढं नक्की. आपण येऊन पोचलेलो आहे आता चावंडा.
चावंडा देवी मंदिर जवळ लगभग पोचत चाललोय बहुतेक टॉपला. चावंडा मंदिर आहे इथं देवीचं एका. बघू मंदिर बघू, तुम्हाला पण दाखवू. हा टोटली दमलेला आहे. हा टोटली दमलेला आहे. हा एक खालचा व्ह्यू तुम्हाला मागाशी दाखवलं होतं मी. चावंडामध्ये देवीच्या मंदिराचा बोर्ड. तर हे आपण आलो आहे चावंडा देवी मंदिराजवळ. बघू पुढं काय कसं आहे. काय चावंडा देवीचं मंदिर. आल्या आल्या पहिल्यांदा चपला काढा. स्वच्छता ठेवलेली आहे. आपण आलो आता चावंडा देवीजवळ. चावंड किल्ल्याच्या सर्वात टॉपला चावंडा देवीचं मंदिर आहे. ही आपली चावंडा देवी. तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही आहे. आपण आलो आता चावंडा देवीजवळ. आहे चावंडा देवीजवळचा परिसर असा. टोटली चारही साईडला कोणते ना कोणती झाडं वगैरे आहेत. हे आपले सूरज शेठ आणि प्रमोद शेठ. प्रमोद शेठने आपल्याला रस्ता दाखवलेला आहे आणि सूरज शेठने आपल्याला इथं येण्यासाठी साथ दिलेली आहे. बस हे दोन आपले साथीदार. आता पोहोचलेलो चावंड किल्ल्यावरती. आता प्रमोद म्हणतोय, हा प्रमोद आहे, हा इथला लोकल आहे. जर कोणाला यायचा असेल चावंड किल्ल्यावरती त्याला संपर्क साधा. एका राईडची इथं म्हणजे तुम्हाला इथं येणार, तो इन्फॉर्मेशन देणार, खाली सोडणार. एका व्यक्तीचे 500 रुपये चार्ज करतो तो. नक्की भेट द्या प्रमोदला आपल्या. आणि बघू आता वरती आलोय, खाली कसं जायचं काय करायचं. खूप गवत आहे गाइस. वहाँ पर एक शौचालय का बोर्ड था. मैंने म्हणजे मागाशी तुम्हाला दाखवलेलं होतं मी. हा जो सूरज आहे ना तिकडे चालला होता. कशाला चालला होता काहीच माहित नाही. सूरज काय रे तिकडे चालला होता तू. सुनसान आहे म्हणून मी त्या साईडला चालतो. तिकडे एक पार्टी होती शौचालयाची. पार्टी 2 नंबरची निघालेलो आहे पुढे. ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या सबस्क्राईब करा ब्लॉग पाहण्यासाठी. आणि सूरजचे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे मी तुम्हाला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब होईल. हे थांबे मला रस्ता बघू दे. काही थोड्या वेळात भेटू आपण. आलोय आता सातकुंड्यापाशी. हे बघा सातकुंडे. याला सातकुंडे याच्यासाठी नाव दिलेलं आहे. तर इथं लगभग 7 कुंड आहेत. इथं याच्यामध्ये आहे ना असे एकाला एक मिळून असे 7 कुंड तयार झालेले आहेत. तर ते एकत्र 7 कुंड आहेत म्हणून याला नाव दिलंय सातकुंडे. हे जवळपास मला माहिती आहे तसं हे त्याला सगळ्यात मोठा तलाव आहे ना हे. हा इथला सगळ्यात मोठं हे तलाव आहे. हा मग तुम्हाला जवळून दाखवतो जराशी सिनेरिओ. फाटी नाही जात रे बाबा इथचे. हा सातकुंडाचा व्ह्यू. सुकून कशाला म्हणायचा ना ते याला. शपथ काही व्ह्यू यार. आता आलोय आपण मुख्य दरवाजावरती. म्हणजे उतरतोय खाली. मुख्य दरवाजापासून बाहेर निघालेलो आहे. आता जाऊ खाली. चढण्यापेक्षा उतरणं लय अवघड आहे आता. खालचा रस्ता आणि या रस्त्याने आम्हाला उतरायचं आहे. आणि खरंच आता ठेवले इथं आम्हाला पोहोचायचं आहे खाली. हा आमचा रस्ता आणि इथून खाली जायचं आहे. मेरी जान उतर ना. बडबड कशाला करतोय तू. उतर ना. लय अवघड आहे. ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल त्यानेच या, नाहीतर येऊ नका.
हा बाई रस्ता खाली उतरायचा. लय अवघड आहे. मोबाईल बंद करतो. आपण आलो आता किल्ल्याच्या खाली. पायथ्याशी आलोय, पायथ्याशी पोचलेलो. तुला बरोबर आता झालं उतरलं. आता ब्लॉग इथं संपन्न भावांनो. घरी गेल्यानंतर मी ब्लॉगचा एंड करेन. हो का, मगाशीच दाखवायची विसरलो होतो. ही गाड्याची इन्फॉर्मेशन आहे टोटल. भेल वगैरे खाते इकडं नेक्स्ट ब्लॉग तुम्ही स्टॉप करून वाचून घ्या. लव यू स्टॉप करून वाचून घ्या तेवढी सारी इन्फॉर्मेशन. आम्ही आत्ताच उतरल्यानंतर भेळ खाली गड उतरलोय आणि आता जाऊ घरी. बस प्रमोद शेट बाय बाय. जाऊ का, निघतो. ही आमची राणी, आमची सवारी. बाय बाय.